कर्जमाफी नाही उपकार, शेतकऱ्यांचा आहे अधिकार. तुळजापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या कर्जमाफी धोरणाविरोधात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. राज्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळणारा अपुरा दर यामुळे आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत शासनाने कर्जमाफी योजनेत घातलेल्या जाचक अटींमुळे अनेक पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. या निवेदनाद्वारे सर्व जाचक अटी तात्काळ रद्द करून राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी लागू करावी अशी ठाम मागणी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नेते धनंजय काका पाटील, रुबाबभाई पठाण, तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, तौफिकभाई शेख, व्यंकट झाडे, शहाजीदादा नन्नवरे, विवेक शिंदे, शरद जगदाळे, गणेश नन्नवरे, ज्ञानेश्वर मुळे, फक्त दुपारगुडे, राम गायकवाड, ज्ञानेश्वर पाटील, रूपचंद पवार, भिनू पवार, मारुती काळे, पंडित राजमाने, विवेक शिंदे, आकाश शिंदे, दयावान गवळी, नारायण जानराव यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि सरसकट कर्जमाफीची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव. आज 12/6/2026 पासून राज्याचे युवक नेते दादा पवार ही शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी द्यावी म्हणून तीर्थक्षेत्र पंढरपूर या गावी उपोषणासाठी बसलेले आहेत. आज त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज तुळजापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनाच्या वेळी आमचे ज्येष्ठ नेते धनंजय काका पाटील व आमचे विधानसभा कार्याध्यक्ष रुबाबभाई पठाण, आमचे युवक अध्यक्ष शरद जगदाळे, आमचे युवकचे सरचिटणीस विवेक शिंदे आणि आमचे ज्येष्ठ नेते शहाजीदादा नन्नवरे, किसान शेठचे तालुका अध्यक्ष व्यंकट झाडे व इतर सर्व आमचे युवक गणेश नन्नवरे व सर्व कार्यकर्ते आज जमलेले होते. त्या निवेदनामध्ये आम्ही असे मांडलेले आहे की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी जी कर्जमाफी केली ते शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली. अल्पभूधारक शेतकरी जसं किती का लोन असना त्याची सरसकट केली आणि त्या पद्धतीनं त्या शेतकरी आज अडचणीत आलेला आहे. 2017ची कर्जमाफी असो, किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, परंतु आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडी सरकार आलेलं असताना त्यावेळेस उद्धव साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री होते. अशीच अतिवृष्टी झाली, शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालं. त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की बाबा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे. तर त्या काळामध्ये उद्धव ठाकरे साहेबांनी सरसगट शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली. त्यांना यापूर्वी कर्जमाफी झालंय का बघितलं नाही, ते कधी थकीत आलाय ते कधी बघितलं नाही, त्याचं पुढं किती 10 लाख लोन आहे ते बघितलं नाही, परंतु त्याच्या खात्यामध्ये 2 लाख रुपये सरसगट जमा झाले. परंतु आज सरकारने जी काय कर्जमाफीची केली, 2017 असेल त्याला मिळालं त्यानं वंचित आहे, 2019 मिळालं असं ते वंचित आहे. त्याचे निकष इतके कठीण घातलेले की ते शेतकरी कमीत कमी 5 ते 10% शेतकऱ्यांनाच मिळतील अशी कर्जमाफी या शासनाची आहे. आज शेतकऱ्यांच्या मालाला कुठल्याही भाव नाही, खताचे भाव वाढलेले, मजुराचे भाव वाढलेले, शेतीमालाला भाव नाही, कांद्याला भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक संकटात शेतकरी झुंज देत असून त्या शेतकऱ्याची चेष्टा करण्याची त्या भाजप सरकारनं कर्जमाफी केलेली आणि त्यासाठी जर सरसकट कर्जमाफी जर या भाजप सरकारने नाही केली तर आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, कायदा हातात घ्यावा लागेल, आंदोलन करावं लागेल. पण शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळाल्याशिवाय आमचे नेते रोहित दादा पवार असतील
किंवा आमचे आदरणीय पवार साहेब असतील, आम्ही पदाधिकारी स्वस्थ बसणार नाही, एवढंच मी सांगू इच्छितो.